नमस्कार सर्वांना। आजची रेसिपी नावाप्रमाणेच खायला सुद्धा खमंग आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी खमंग अशी काकडी। अगदी कमी वेळात आणि घरातल्या साध्या साहित्यांपासून ही रेसिपी तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। खमंग काकडी बनवण्यासाठी मी इथं 4 काकड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूंची टोकं आणि साल सुद्धा काढून घेतलेली आहे। आता आपण काकडी बारीक अशी कापून घेऊया। काकडी जितकी बारीक कापता येईल तितकी बारीक कापायची। काकडी बारीक कापली की फोडणी आणि मसाले छान लागतात, त्यामुळे चव सगळीकडे मुरली जाते। तुमच्याकडे काकडी कापण्यासाठी टाइम नसेल तर काकडीला खिसून घेतलं ना तरीही चालू शकतं। इथं आपली सगळी काकडी बारीक अशी चिरून झालेली आहे। आता आपण काकडीला मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता बारीक कापलेल्या काकडीमध्ये अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिठामुळे काकडीतील पाणी बाहेर पडते, त्यामुळे आपली खमंग काकडी ओलसर न होता छान सुटसुटीत होते। 10 मिनिटांनंतर काकडीला छान पाणी सुटलेलं आहे। आता दोन्ही हाताने हलकासा दाब देऊन सगळं पाणी काढून घेऊया। इथे मी काकडीचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण खमंग काकडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य काकडीमध्ये घालूया। त्यामध्ये आपण अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया। त्यामध्येच अर्धी वाटी खिसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा साखर, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। चवीनुसार मीठ घालूया। मीठ आपण आधी पण घातलं आहे, त्यामुळे अंदाजानेच मीठ घालायचं आहे आणि वरून थोडा लिंबाचा रस पिळूया। आता घेतलेले सर्व साहित्य काकडीमध्ये छान मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या पदार्थांची चव काकडीमध्ये छान मुरेल आणि आपल्या काकडीला छान असा खमंगपणा पण येईल। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीमुळे काकडीला खमंग अशी चव येते। फोडणीसाठी तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, हिंग आणि बारीक चिरलेली मिरची घालूया। मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। फोडणी छान अशी 1-2 मिनिटं परतून घेऊया। इथे फोडणी छान अशी परतून झालेली आहे। आपण ती आता काकडीवरती घालूया। वरून घातलेली खमंग अशी फोडणी काकडी सोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा रीतीने आपली खमंग काकडी खाण्यासाठी तयार आहे। माझ्या चॅनलची नवीनच सुरुवात आहे। मी एक छोटासा प्रयत्न केला आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला खरंच आवडेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।